त्या अजित अभ्यंकर सरांना पण काहीतरी मुद्दा मांडायचा आहे, किशोर तिवारींना सुद्धा बोलायचं आहे. अभ्यंकर सर, आपला मुद्दा नेमका काय थोडक्यात? कारण या रेवडी योजनांमुळे ना सातत्यानं ओरड होतीये की याचा थेट परिणाम होतोय तिजोरीवर, राज्याच्या असू दे किंवा देशाच्या असू दे. काय आहे, रेवडी योजना सुदैवाने हा जो शब्द आहे याची देणगी आपल्याला नरेंद्र मोदी साहेबांनीच दिलेली आहे. फक्त त्या योजना रेवडी ठरल्या त्या कारण विरोधी पक्षांच्या होत्या त्यावेळेला, आणि त्या पहिल्या भाषणात रेवडी हा शब्द तेव्हापासून आला. हे आपल्याला सगळ्या माहितीसाठी सांगतो. त्याच्यानंतर सगळ्यात मोठ्या रेवड्या उडवल्या गेल्या आता महाराष्ट्रामध्ये. तर रेवडी योजना ही रेवडी आहे का नाही हे कशावरनं ठरवायचं? आपण सत्तेत कोण बसले, विरोधात कोण बसले, याच्यावरनं बसणं दगड का माती खेळण्यासारखा खेळ नाहीये. मुद्दा असा आहे की त्याचे ओव्हरऑल अर्थव्यवस्थेवरती काय परिणाम होणार आहे बरोबर याचा विचार करायला पाहिजे, किंवा त्या सेक्शन वरती काय होणार आहे त्याचा विचार करायला पाहिजे. तुम्ही जर शेतकऱ्यांच्या हातामध्ये दर 4 महिन्याला 2,000 रुपये देऊ अशी योजना काढता पहिल्यांदा, त्याला तुम्ही रेवडी म्हणत नाही. परंतु हमी भाव देण्याबाबतचा कायदा मात्र करायला तुम्ही वर्ष शेतकरी बसले तरी नकार देता, तेव्हा मग ती रेवडी योजना ठरते. कोविडच्या काळामध्ये कोणाच्या हातात पैसे देण्याची जेव्हा योजना आली असती आणि ती जर प्रत्यक्षात आली असते त्याला कोणी रेवडी म्हणलं नसतं. आता लाडकी बहीणवरती योजना बोलण्याचा हा विषय नाही, कारण आता महाराष्ट्रात पण चर्चा करत नाही. पण इलेक्शनच्या आधी 3 महिने तुम्ही प्रत्येक महिलेला 1,500 रुपये देण्याची योजना काढता, ही याला स्पष्टपणे रेवडी असं म्हणतात. आता तेव्हा रेवडी कशावरनं ठरतं हे याच्यावरती अवलंबून आहे. अर्थव्यवस्थेवरती त्याचे लॉंग टर्म परिणाम काय होतील हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, मगाशी सुदैवाने त्यांनी हा बजेटरी डेफिसिटचा एक मुद्दा मांडला. चांगली गोष्ट आहे, अतिशय चांगली गोष्ट, चांगला मुद्दा मांडला. बजेटरी डेफिसिट काय येतो? कारण सरकारचं उत्पन्न हे खर्चापेक्षा कमी असतं. उत्पन्न आणि खर्च या दोन बाजूंमधला फरक म्हणजे डेफिसिट. म्हणजे जेव्हा खर्च जास्ती असतो तेव्हा ते डेफिसिट होतं. खर्च कमी करण्याचा मुद्दा फक्त नसून उत्पन्न वाढवण्याच्या बद्दल कधी आपण चर्चा करणार आहे का? हा महत्वाचा मुद्दा. आणि मगाशी जे मी बोललो की उत्पन्न वाढवलं पाहिजे म्हणजे टॅक्सेस हे वसूल केले पाहिजेत. वसुली हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणि ते कोणाकडनं वसूल करतो याच्यामध्ये सरकारचं वर्गीय, ज्याला आपण म्हणतो क्लास बायस, सरकारचा दिसून येतो. आणि तो या सरकारचा अगदी स्पष्टपणाने दिसून आलेला आहे. आकडेवारीनिशी आपण सांगू शकतो की कॉर्पोरेट सेक्टर जो आहे आणि विशेषतः सगळ्यात टॉप क्लास जो आहे त्याच्यावरचा वेल्थ टॅक्स यांनी रद्दच करून टाकला 2016 मध्ये. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा की कॉर्पोरेट सेक्टरला 2019 मध्ये 1,45,000 कोटी रुपयाच्या सवलती या त्यांनी न मागता बजेट नंतर निर्मला सीतारामन यांनी प्रेस कॉन्फरन्स मध्ये जाहीर केल्या. आणि त्या ज्या सवलती जाहीर केल्या त्या समजा दिल्या नसत्या तर आज 9 लाख कोटी रुपयाचं सरकारचं उत्पन्न सरकारने या सवलतींमुळे बुडवलेलं आहे. कारण प्रोग्रेसिव्हली त्या रेटने टॅक्स वसूल होत राहिला असता. आता कॉर्पोरेट सेक्टरला सवलती द्यायच्या आणि मध्यम वर्गावरती मात्र इन्कम टॅक्स अगदी व्यवस्थितरित्या चार्ज करत राहायचं. तोही नीट चार्ज होतो असं माझं म्हणणं नाही, पण तो वेगळा मुद्दा आहे. तर म्हणजे याचा अर्थ कॉर्पोरेट सेक्टर कडने जी कर वसुली होते त्याचं प्रमाण हे जे 58% होतं टोटल डायरेक्ट टॅक्स कलेक्शन मध्ये, ते आता 46% वरती खाली आणले मोदी सरकारने. आणि अजूनही कॉर्पोरेटच्या सवलती पुढे चालू राहणार आहेत. कारण हे बेसिकली कॉर्पोरेट्सना म्हणजे सप्लाय साइड इकॉनॉमिक्स ज्याला आपण म्हणतोय, सप्लाय साइड इकॉनॉमिक्स चाललेलं आहे. एम्प्लॉयमेंट वाढवायची म्हणजे काय करायचं तर कंपन्यांना सबसिडी द्यायची. अरे कंपन्यांना सबसिडी देऊन एम्प्लॉयमेंट वाढणार नाही. एम्प्लॉयमेंट वाढेल बाजारामध्ये नेट डिमांड वाढला तर, ऍग्रीगेट डिमांड ज्याला म्हणतात तो वाढला तर. म्हणजे हे डिमांड साइड इकॉनॉमिक्स सोडून सप्लाय साइड इकॉनॉमिक्स, आणि सप्लाय साइड मधून काय होतंय तर हे होतंय. मग अशी एफडीआयची चर्चा झाली. एफडीआय मधून जेवढे पैसे येतात त्याच्यापेक्षा जास्त पैसे फॉरेन रेमिटन्स मधून भारतामध्ये येत आहेत. हे आपण विचार करणार आहे का? मगाशी एफडीआयच्या नावाने खूप छाती बडवली जात होती. मगाशीच मी सांगितलं, पुन्हा आकडा रिपीट करतो. 2008 मध्ये हा आकडा साधारण 2.5 ते 3% होता. आज तो 0.8% वरती आलेला आहे. कशा करता आपण स्वतःची पाठ ठोकून घेतोय? तेव्हा याचा टोटॅलिटीमध्ये विचार करावा. टार्गेटेड स्कीम पाहिजे. माझं डायरेक्ट म्हणणं असं आहे, हमी भाव देण्यासाठीचा कायदा करा, शेतकऱ्यांच्या हातात खरेदी शक्ती द्या, नंबर 1. शिक्षण आणि रोजगाराचा तुटलेला सांधा जुळवा, आणि शिक्षितांसाठीची शहरी आणि ग्रामीण भागातल्या एक रोजगार हमीची योजना सेंट्रल लेवलला सुरू करा. ही 2.
आणि तिसऱ्या बाजूला महिलांचा जो लेबर फोर्स पार्टिसिपेशन आहे, हा म्हणजे लोकसंख्येमध्ये किती टक्के महिला ऍक्च्युली काम करतात हा हा तो वाढवण्यासाठी अधिकाधिक काहीतरी योजना जाहीर करा. या 3 गोष्टी बर आहेत. त्यांच्या हातात 1500 रुपये फुकट देऊन किंवा 2000 रुपये फुकट देऊन हा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट आणि एम्प्लॉयमेंट वाढणार नाही. हा त्याच्यावरचा उपाय नाही. That's ठीक all. आहे ठीक आहे. आपण याच संदर्भात ही चर्चा अशीच पुढे ठेवूया. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.